महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांचे मत घेतले तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरात साधू संतांचे हत्याकांड बघितले तेव्हा ते चूप राहिले, ज्यांनी कोविड काळात 100 कोटीचा भ्रष्टाचार केला, आधीच वर्षपेन नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला, ते काय देवेंद्र फडणवीसांना नालायक बोलत आहात? महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही। उद्धव ठाकरे पिसाळलेले आहेत। उद्धव ठाकरेंना माहीत आहे की मोदीजींचा फोटो लावून 18 खासदार मागच्या वेळी निवडून आले। आता मोदींचा फोटो गेला, मोदींचे नावही गेले, त्यामुळे त्यांचे 18 खासदार 2-4 वर येईल। म्हणून उद्धव ठाकरे यांनी वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये, अतिशय निराश अवस्थेमध्ये त्यांच्या मनावर जो परिणाम झाला, त्या परिणामामुळे ते बोलत आहेत। त्यांना महाराष्ट्रातील उत्कृष्ट अशा मनोरुग्णामध्ये दाखल करण्याची गरज आहे। महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर होते। ज्यावेळी अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली त्यावेळी फडणवीस बाहेर बसलेले होते, त्यांना काही माहीत नाही। फडणवीस साहेब जे आहेत ते नालायक आहेत अशी टीका आता उद्धव ठाकरेंनी केली आहे। काय सांगू? महाराष्ट्राच्या 14 कोटी नागरिकांचं जर मत घेतलं, गोपनीय मत घेतलं, तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधू संतांचं हत्याकांड बघितलं आणि तोंड चुप्प बसले राहिले, मुख गिळून चुप्प बसले राहिले, ज्यांनी कोविडच्या काळामध्ये 100 कोटीचा भ्रष्टाचार केला, ज्या उद्धव ठाकरेंनी 14 कोटी जनतेला वाऱ्यावर सोडलं, 2.5 वर्ष पेन नसलेला मुख्यमंत्री या महाराष्ट्राने बघितला, 2.5 वर्ष 2 दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बघितला, तो काय देवेंद्र फडणवीसांना नालायक वगैरे शब्द बोलतो आहे? महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही। उद्धव ठाकरे पिसाळलेले आहेत। उद्धव ठाकरे यांनाही माहिती आहे की मोदींच्या नावावर मोदींचा फोटो लावून मागच्या वेळी 18 खासदार निवडून आले। आता मोदींचा फोटो गेला, मोदींचं नावही गेलं, मोदींचं नाव आता त्यांनी सोडलं। त्यांना हे भीती वाटतं आहे की 18 खासदार जे त्यांचे होते ते आता 2-4 वर आल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये, अतिशय निराश अवस्थेमध्ये, अतिशय त्यांच्या मनावर जो परिणाम झाला आहे त्या परिणामामुळं ते असे बोलतात आहे। त्यांना महाराष्ट्राच्या उत्कृष्ट अशा मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे। एएस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।